तर अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हे हवालदिल झालेत। सरकारच्या मदतीचा एकही रुपया अद्याप पोहोचला नाही। चक्क दिवाळीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। मला 3 लाडके भाऊ असताना देखील माझी अशा पद्धतीने दिवाळी सुरू आहे असं म्हणत आष्टीतील ललाबाई धोंडे यांनी खंत व्यक्त केली। दिवाळी पाण्यात गेली, आता आमची दिवाळी कशी करायची? लोक गोड करतात, पण आम्हाला हो का बाजरीची भाकर ही डोळ्यात माझ्या आसू येतं, मला रडू येतं खूप। काय करायचं? पाणी आमच्या पाचवीला ही पावसाळा पुंजलेला आहे, सगळं ओला काळ लागलेला आहे, पीक कोणचंच आलेलं नाही। बाजरी पेरली गेली, टमाटे पेरले गेले, ह्या शेतकऱ्याने काय करायचं? डागडागिने ही तुम्हाला वाटत असेल खरंय, पण ही सगळं खोटं आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्य सरकारने दिवाळी काही दिवस पुढे ढकलावी, तसा GR त्यांनी काढावा अशी मागणी धाराशिव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून महिना लोटला तरीही अद्याप मदत मिळाली नाही। दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच ही मदत दिली जाईल असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं होतं, मात्र अद्यापपर्यंत मदत आली नाही। त्यामुळे सरकार जर दिवाळीला मदत करणार असेल तर सरकारने आता GR काढून दिवाळी पुढे ढकलावी असं म्हणत ओमराजेंनी भाजपवर निशाणा साधलाय। मला तर वाटतं सरकारने GR काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी। कारण सरकार ज्या पद्धतीने सांगत होते किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम काय काय बँकेने आडमुठेपणा केल्यामुळे त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथे शेतकरी नागावला जातोय। पण जी घोषणा सरकारने केली होती की आम्ही दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत करू, मला वाटतंय तशी अंमलात अजिबात आलेली नाही।